नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आजचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा आणि ब्लाऊज कटिंगमध्ये खूपच त्या टॉपिकला महत्त्व आहे, जे की मुंडा। तर मुंड्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात कटिंग करताना। मुंड्यामध्ये घोळ येतो, मुंडा कमी होतो किंवा मुंडा जास्त होतो किंवा काकेमध्ये ब्लाऊज काचतो, या सगळ्यांची कारणं होतात। त्यासाठी परफेक्ट मुंडा कितीवर घ्यायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका। आणि लाईक केल्याने शेअर केल्याने गरजूपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे, त्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करून टाका व्हिडिओ। आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। चला तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी साईज नुसार तुम्हाला मुंड्याचा एक तक्ताच तयार करून दाखवणार आहे। तर आपल्याला रखाना करून घ्यायचा एक या पद्धतीने साईज आणि मुंडा, म्हणजे साईज नुसार मुंडा कितीवर घ्यायचा आणि एक अंदाजे तो मुंडा टाकायचा आहे आपल्याला। परफेक्ट तोच मुंडा बसेल असं नाही, त्यामध्ये आपल्याला कमी जास्त पण करून घ्यावं लागतं। या पद्धतीने मी हे सांगते। आता इथे साईज येणार आहे आपली, जी पण आपली साईज असणार आहे ती इथे मांडायचे। इथे टाकायचा आहे फॉर्म्युला, जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे, आणि इथे येणार आहे मुंडा, म्हणजे साईज नुसार मुंडा इथे येणार आहे। आता इथे येणार पहिली साईज आपली 28। 28 साईज साठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, तर 28 भागिले 8, म्हणजे 28 चा 8वा भाग करायचा आहे। जे पण तुमचं उत्तर येणार आहे, तर आता 28 भागिले 8 कॅल्सीवर करू शकता तुम्ही। 8 एके 8, 8 त्रिक 24, राहिले 4, त्याच्यावर घेतले 0, 8 पंचे 40, म्हणजे 3.5 हे उत्तर आलं। 3.5 हे उत्तर आलं। त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे टोटल आपली, तरी इथं न लिहिता उत्तर डायरेक्ट मुंड्याचं लिहूया। आता या 3.5 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे आहेत, म्हणजे आपला टोटल मुंडा आपला 4.5 इंचावर आलेला आहे। 28 जर साईज असेल तुमची, तर मुंड्याची खोली, मुंड्याची उंची 4.5 इंचावर टाकायची आहे तुम्हाला। दुसरी आपली साईज असणार आहे 30 इंच। 30 इंचासाठी तुम्हाला 30 भागिले 8, उत्तर किती येतं बघायचं। 30 भागिले 8 कॅल्सीवर करा किंवा मोबाईलवर करा। 8 चौक 32, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 24 आणि 6 30, पुढे आले 0, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 सत्ती 56, 8 साती 56, परत 4 आले आणि असं 3.7 येतं उत्तर। साधारण 3.7 येणार आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचंय। तर आपलं उत्तर इथे येणार आहे 4.7। 4.7 म्हणजे की पावणे 5, 4.5 म्हणजे की 4.5। त्याच पद्धतीने 32 इंचाचा आपल्याला काढायचा आहे मुंडा। आता 32 भागिले 8 बरोबर किती येणार आहेत, 8 चौक 32, 4 आले, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचे। तर 4 अधिक 5 इथे येणार आहे 5 इंचाचा आपला मुंडा खोली असणार आहे 32 साईज साठी। आता इथे आपण 34 चा काढूया। 34 भागिले 8, 8 चौक 32, उरले 2, 8 दुने 16, म्हणजे 4.2 आलं। त्यामध्ये प्लस 1 इंच केला तर 4.2 म्हणजे की 4.25 झाले। त्यामध्ये 1 इंच प्लस केला की तुमचं उत्तर इथे येणार आहे 5.2, म्हणजे की 5.25। हे 34 साठी तुम्हाला टाकायचं आहे माप मुंडा खोलीचं। इथे आता आपण घेऊया 36 साईज। 36 साईज साठी आपण परत भागाकार करायचा आहे, म्हणजे की 36 चा 8वा भाग। 36 ला 8 ने भागायचं, तर 8 चौक 32 आणि 8 पंचे 40, तर 8 चौक 32 येणार, उरले 4, त्याच्या पुढे 8 पंचे 40, म्हणजे की 4.5 आले। त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस केला तर 5.5 आले। किती आले, 5.5, म्हणजे उत्तर आपलं येणार आहे 5.5 इंच। त्याच्याच खाली आपल्याला आता 38 साईजचा मुंडा काढायचा आहे। इथे घेऊया आपण 38 साईज। 38 भागिले 8,
तर इथे सुद्धा आपल्याला 8×45 म्हणजे की 8 चोक 32 घ्यावे लागतील, म्हणजे 4 आले. आणि पुढे उरतात 6, तर 8×7=56 म्हणजे 4.7 आले उत्तर. त्यामध्ये प्लस 1 इंच केला 4.7 म्हणजे की आपले टेप वरचे 5.25, त्यामध्ये 1 इंच प्लस केला की आपल्याला 5.7 हे उत्तर येणार आहे. याचा अर्थ असतो की 5.6 म्हणजे 5.75. या पद्धतीने आपली ही मुंड्याची खोली आपण काढू शकतो. आता मी असं नाही सांगू शकत की या साईजला हाच मुंडा घ्यायचा आहे, आपण हा मुंडा टाकायचा आहे, पण साईज नुसार तुम्हाला 28 साईज मध्ये तुम्हाला कुणाचा मुंडा 13 असेल, कुणाचा 13.5 असेल, कुणाचा 14 असेल. उदाहरणार्थ 36 साईज आपल्याकडे जास्त ब्लाऊज शिवायला येतो, 36 आणि 38. तर 36 मध्ये जर 16 तुमचा मुंडा असेल तर हा 5.5 वर बरोबर बसणार आहे. पण त्याच कस्टमरचा मुंडा जर 17 असेल किंवा 18 असेल तर यामध्ये तुम्हाला कस्टमाइज करायचं असतं. आणि ते कस्टमाइज आपण कसं करतो तर आपल्या चॅनेलवर माझी म्हणजे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती समजेल की मुंडा खालीवर किंवा लहान मोठा झाला तर काय करायचं, कसं करायचं, हे मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगत असते. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट मुंडा काढण्याची पद्धत समजेल आणि कधीच तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंड्याबद्दल प्रॉब्लेम येणार नाही किंवा पाठीमागच्या भागाला झोळ येणार नाही. मुंड्यामध्ये पुढच्या भागाला सुद्धा घोळ असतो, तो सुद्धा नाहीसा होणार आहे. यासाठी तुम्हाला आपल्या गीता फॅशन या चॅनल मधले सगळे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले बाकीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नित्य नियमाने बघत जा. आपले रोजचे डेलीचे व्हिडिओ येत असतात. अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर आपल्या 9764835902 या नंबरवर संपर्क साधा, व्हॉट्सअप मेसेज करा, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण क्लासची माहिती मिळून जाईल. अजून दुसरं एक, तुम्हाला पेपर पॅटर्न जर पाहिजे असतील तर त्याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा पॅटर्न म्हणून, आणि मग तुम्हाला पॅटर्नची सुद्धा किमती समजून जातील. आणि येत्या 17 ते 20 22 या दरम्यान कोणत्या एका दिवशी आपला हा क्लास चालू होणार आहे. सध्या बुकिंग चालू झालेली आहे, तर नक्की तुम्ही बुकिंग करा, आपली सीट बुक करून ठेवा, कारण लिमिटेड सीट्स घेत असते मी. एक लिमिट पार करून मी क्लासमध्ये सीट्स घेत नाही, मोजक्याच सीटा घेत असते, कारण मला प्रत्येकाशी संवाद साधायचा असतो आणि प्रत्येकाशी संवाद साधता यावा म्हणून मी जेमतेम मोजक्याच सीटा ठेवत असते. त्यामुळे लवकरात लवकर आपापली सीट बुक करा आणि पटकन मेसेज करा त्या नंबरवर. परत एकदा नंबर सांगते, 9764835902 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क साधून क्लासबद्दल माहिती मिळवू शकता. चला तर मग मुंड्याबद्दलची सर्व माहिती मी देऊन झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आता मी 38 पर्यंत तुम्हाला मुंडा खोली किती घ्यायची हे करून दाखवलं फॉर्म्युल्यानुसार. हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही याच्या पुढचे 50-52 साईज येऊ द्या, तोपर्यंत तुम्हाला म्हणजे जी पण साईज असू दे तुम्हाला याच फॉर्म्युल्यानुसार हे करायचंय, मुंडा खोली काढायची. जसं की 36च्या जागी तुम्हाला 50 ठेवायचे, 50/8 इथं उत्तर वेगळं येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा मुंडा सहजरित्या काढू शकता. यासाठी मी हा एक प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्याच कमेंट्स होते की ताई जशी शोल्डर ऍडजस्ट करायला शिकवली तसा मुंडा पण ऍडजस्ट करायला शिकवा, किंवा मुंडा किती घ्यायचा याच्यावर सुद्धा आम्हाला तक्ता बनवून दाखवा. तर तोच एक छोटासा माझा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.